यात्रेला जातात, अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक म्हणजे. आम्ही कमालीची बीजे आहोत. त्यामुळे विस्कळीत कुटुंब पद्धती आणि फक्त गुणपत्रिकेची सूज म्हणून शिक्षणाकडे बघणारी शिक्षण व्यवस्था, ही दोन मोठी आव्हानं आजच्या तरुणांच्या समोर आहेत. आणि म्हणून या आव्हानांना जर पेलवायचं असेल तर एकत्रित सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. इथं बसले जे तरुण तरुणी आहेत, शिक्षणाकडे केवळ नोकरी म्हणून बघू नका, केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शिक्षणाकडे बघू नका. याचा अर्थ उदरनिर्वाहाकडे बघायचं नाही या मताचा मी नाही, पण शिक्षणाचा केवळ उद्देश उदरनिर्वाह आहे असं समजू नका. झुकून द्या स्वतःला या 4-10 वर्षामध्ये. जेवढा अभ्यासता येईल तेवढा अभ्यासा. डोळे विस्पारून जगाकडे बघा. तुमच्या वयातली जगभरातली मुलं काय वाचतायत, काय अभ्यासतायत ते बघा. तुमच्यासाठी इतकं सुसज्ज असं ग्रंथालय, एका क्लिक वरती जगातली सगळी माहिती तुमच्या समोर उपलब्ध आहे. फायदा घ्या या सगळ्या सुखसुविधांचा, फायदा घ्या या संधी.